नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली मार्केट ब्लॉग्समध्ये. जिथं आपण बघतो डेली मार्केट कंटेंट. तर जिथं आपण डेली मार्केट मुवमेंट पण ट्रॅक करतो. पण आज जसं की आपण माहिती आहे की सॅटर्डे संडे आहे आज उद्या. तर आपण इथे मार्केटशी रिलेटेड काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट पोस्ट करणार आहे. तर आपण आजच्या कंटेंटमध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की निफ्टी NSE ची साईट कशी मनोवर करायची आणि कसं त्याच्यातनं डेटा काढून तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये यूज करू शकता. इथं डाउनलोडेबल फॉर्मॅटमध्ये पण डेटा असतो, जिथे की तुम्ही तुमचे जर तुम्ही टेक्निकल माणूस असताल किंवा तुम्हाला टेक्निकल नॉलेज थोडं जरी असेल किंवा एक्सेलचं नॉलेज असेल, तर तुम्ही हा फॉर्मॅट एक्सेलमध्ये CSV मध्ये डाउनलोड करून तुम्ही त्याच्यावर ऑटोमेशन, अलर्ट तुमच्या ह्याच्यासाठी ट्रेडिंगसाठी तुम्ही बनवू शकता. तर आपण आज बघणार आहोत की निफ्टीच्या साईटवर कोणकोणत्या प्रकारचा डेटा असतो. तर तसा तर सगळ्याच NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज जी कंपनी आहे NSE लिमिटेड ती मॅनेज करते तुमचा निफ्टी 50 हा इंडेक्स आणि त्यांच्या साईटवर पूर्ण मार्केटशी रिलेटेड जितका पण डेटा आहे मार्केटशी रिलेटेड तो सगळा पोस्ट केलेला असतो. तर आज आपण बघून घेऊया की ह्याच्यात कोणकोणते टॅब्स असतात आणि कुठला कुठला डेटा इथं पॉप्युलेट केला जातो. जर तुम्हाला कंटेंट चांगला वाटला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जिथं आम्ही डेली मार्केटमध्ये लोकांना आम्हाला असं वाटतं की प्रत्येक माणसाला तो मराठी असो, अमराठी असो, प्रत्येक भारतीयाला स्टॉक मार्केटबद्दल माहिती पाहिजे. कारण की स्टॉक मार्केट हा आपल्या देशाच्या इकॉनॉमीचा एक पैलू आहे आणि खूप इम्पॉर्टंट पैलू आहे तो देशाच्या इकॉनॉमीचा आणि जिथं सगळ्या लोकांना फायनान्शियल लिटरसीच्या अंडर ह्या पैलूबद्दल माहिती असली पाहिजे. आमचा हाच उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा हा व्हिडिओ पोहोचून लोकांना मार्केटबद्दल, स्टॉक मार्केटबद्दल नॉलेज मिळावे. इथं आम्ही कुठलाही पेड कंटेंट किंवा कुणाचंही प्रमोशन करत नाहीये. फक्त आम्ही एक सामान्य माणूस म्हणून सामान्य माणसाला मदतीच्यासाठी आम्ही हा कंटेंट पोस्ट करत आहे. तर आता बघूयात की निफ्टीच्या वेबसाईटवर कोणता कोणता डेटा असतो. तर ऑप्शन चेन आपण जसं बघतो डेली मार्केट मध्ये की ऑप्शनचा डेटा आपण डेली बघतो. कारण की ऑप्शनचा डेटा, फ्युचरचा डेटा हा खूप इम्पॉर्टंट असतो मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना. तुम्हाला शॉर्ट टर्म जर मूव्ज मार्केटच्या बघायच्या असतील, सपोर्ट रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करायचे असतील, तर हे बघा श्रेडेड मध्ये इथं तुमचे ॲट द मनी स्ट्राईक प्राइस दाखवलेले आहेत. हे ॲट द मनी कॉल आहेत, हे ॲट द मनी पुट आहेत. सॉरी, हा इन द मनी आहेत हे सगळे जे श्रेडेड रिजन आहे किंवा जो हायलाइटेड रिजन आहे, हे सगळे इन द मनी आहे. हा ॲट द मनीच्या आसपासला स्ट्राईक आहे. पण तर बघू शकता की तुम्ही हा डेटा तुम्हाला सगळं इथं कळतं की ओपन इंटरेस्ट किती आहे, चेंज इन ओपन इंटरेस्ट किती झाला, व्हॉल्यूम किती आहे. ओपन इंटरेस्ट म्हणजे नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट आउटस्टँडिंग. तर इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी किती आहे, लेटेस्ट प्राइस किती चालू आहे त्याची, बिड क्वांटिटी, आस्क क्वांटिटी, बिड प्राइस, आस्क प्राइस ह्या सगळ्या प्राइजेस तुम्हाला मिळतात. हा डेटा डाउनलोडेबल फॉर्मॅटमध्ये बेस्ट व्ह्यूच्या अंडर तुम्ही जर गेला तर तुम्हाला बेस्ट व्ह्यूमध्ये ह्या गोष्टी तुम्ही इथनं सिम्बॉल सिलेक्ट करू शकता की तुम्हाला काय पाहिजे, बँक निफ्टी पाहिजे, निफ्टी पाहिजे, निफ्टीच्या अंडरचं कुठला एखादा पर्टिक्युलर स्टॉक पाहिजे तर स्टॉकच्या रिलेटेड पण ऑप्शनचा डेटा तुम्हाला इथून मिळतो. तर आपण आता बघूया नेक्स्ट डेटा. तर मार्केट डेटामध्ये जर तुम्ही गेला तर न्यू लिस्टिंगचा डेटा, न्यू न्यू लिस्टिंग कोणत्या होणार आहेत, न्यू लिस्टिंग कोणत्या झालेल्या आहेत स्टॉक मार्केटमध्ये ते दिसतं तुम्हाला. इथं प्री ओपन मार्केट सेशनमध्ये काय डेटा आहे की कसं राहिलं मार्केट प्री ओपन सेशनमध्ये, मार्केटनी कोणत्या कोणत्या सिक्युरिटीज हायर साईडला, लोअर साईडला ओपन क्लोज झाल्या, ॲडव्हान्सेस किती आहेत म्हणजे वाढल्या किती सिक्युरिटी, डिक्लाइन्स किती आहेत, अनचेंज किती आहे म्हणजे जिथं ओपन झालं तिथंच क्लोज किती आहेत. तर ते सगळं तुम्ही बघू शकता इथं. आता इंडायसेस म्हणजे इंडेक्स, जसं निफ्टी एक इंडेक्स आहे तसं वेगवेगळे इंडेक्स कोणते कोणते आहेत निफ्टीच्या अंडर किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ही एक्सचेंज मॅनेजमेंट कंपनी आहे निफ्टीची. तर ते निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी बँक, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, निफ्टी 100, 200, 500, मिड कॅप 50, स्मॉल कॅप 100,
मिड कॅप 100 हे एवढे इंडेक्स आहेत अंडरलाईंग निफ्टीच्या जे NSEच्या अंडर चालतात. तर तुम्ही बघू शकता हा पण डेटा इथे समजू शकता कुठल्या इंडेक्स मध्ये काय आहे इंडायसेस इलिजिबल इन डेरिव्हेटिव्ह. आता हे कंटेंट हे बघू आपण इंडायसेस एलिजिबल इन डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय काय इंडायसेस कोणते कोणते इंडायसेस एलिजिबल आहे त्यांचे अंडरलाईंग स्टॉक्स कोणते आहेत हा सगळा डेटा मिळतो तुम्हाला. सिलेक्शन क्रायटेरिया वगैरे काय आहे त्यांचा लिस्टिंग सिलेक्शन क्रायटेरिया हा पण ह्या प्रत्येक गोष्टीवर एक डिटेल्ड व्हिडिओ क्लिअरिंग अँड सेटलमेंट काय असतं रिस्क मॅनेजमेंट काय असतं ट्रेडिंग काय असतं ह्या प्रत्येक एका एका गोष्टीवर आपण डिटेल व्हिडिओ किंवा एक ब्रीफ व्हिडिओ टाकणारच आहोत. पण एक मी तुम्हाला आज ओव्हरव्ह्यू देतोय मार्केटचा जिथनं एक यंग इन्व्हेस्टर किंवा एक नवीन ज्याला शिकण्याची इच्छा आहे पण ज्याला पैशाच्या अभावानुसार किंवा वेळेच्या अभावानुसार शिकता येत नाहीये तर अशा माणसांसाठी किंवा अशा लोकांसाठी आम्ही कंटेंट तिथं पोस्ट करत आहोत. जो शॉर्ट कंटेंट आहे म्हणजे जास्त मोठा पण नाहीये तुम्ही 5-7 मिनिटाचा व्हिडिओ 10 मिनिटाचा व्हिडिओ बघू शकता आणि तुम्हाला त्यातनं इन्फॉर्मेटिव्ह डेटा तुम्हाला त्यातनं इन्फॉर्मेशन पण मिळेल तुम्ही तो सेव्ह करू शकता तुम्ही शेअर करू शकता तुमच्या मित्रांबरोबर आणि तुम्हाला एक स्वतःचा तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह क्रिएट कारण की मार्केट किंवा ट्रेडिंग ही अशी गोष्ट आहे की जी पर्स्पेक्टिव्ह बेस्ड असते. तुम्ही माझा पर्स्पेक्टिव्ह कॉपी केला मी सक्सेसफुल असीन किंवा सक्सेसफुल नसीन तर सेम रिझल्ट तुम्हालाच मिळतील असं नाही. तर मार्केटमध्ये डेटा ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर तो डेटा बघायची एक पद्धत एक पर्स्पेक्टिव्ह आपल्याला क्रिएट करायचा असतो. तर त्या पर्स्पेक्टिव्ह क्रिएशनसाठी जे जे गोष्टी किंवा जे जे लर्निंग लागतं ते लर्निंग आम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत किंवा तो कंटेंट आम्ही पोस्ट करणार आहोत. सल्ला देण्याइतकं म्हणजे किती जरी कोण कोणाला फायनान्शियल ॲडवायझर आमचा कोर्स करा इतके तुम्ही मोठे होताल किंवा इतके तुम्हाला पैसे मिळतील. जर तो माणूस एवढा एलिजिबल आहे की तो 50,000चा 1,00,000चा कोर्स विकत आहे तर तो स्वतः ट्रेडिंग करून त्या पैशामधून तो करोडपती होऊ शकतो. ही मार्केटची आजची पण ते लोक कोर्स विकूनच पैसे कमवणं हा त्यांचा धंदा असतो. आणि ह्यात भरपूर सामान्य लोक फसवले जातात, फसले जातात. त्याच्यामुळं आम्हाला ह्या गोष्टी अशा गोष्टींना आम्ही अजिबात प्राधान्य देत नाही. एक फेअर मार्केट प्रॅक्टिस ट्रेडिंगमध्ये किंवा इन्व्हेस्टिंगमध्ये राहिली पाहिजे. दुसरा जर चोरी करत असेल तर आपण पण तीच गोष्ट फॉलो केली तर आपल्याला त्याच्यामध्ये काय फरक राहणार आहे. तर ह्या पर्स्पेक्टिव्हने आम्ही हा चॅनल चालू केला आहे, की तुम्ही या कंटेंटला बघून तुम्ही अजून 4 गोष्टी वाचून 4 ठिकाणून माहिती गोळा करून तुम्हालाच ही गोष्ट स्वतःहून करायची आहे. तुम्हालाच ह्या गोष्टीबद्दल तुम्ही फायनान्शियली अवेअर असला पाहिजे, की माझा ₹1 जरी कुठे इन्व्हेस्ट होतोय, तर त्या ₹1 कोणत्या कोणत्या गोष्टी इम्पॅक्ट करतात आणि तो डेटा मी कसा रीड केला पाहिजे आणि त्यातनं तुमचं मग स्वतःचं इंटरप्रिटेशन. असंच फायनान्शियल लिटरसी देशामध्ये वाढू शकते. तर त्यासाठी आम्ही हा कंटेंट पोस्ट करत आहोत. तर आपण बघू शकतो की इथं तुम्ही अबाउटमध्ये गेला तर तुम्हाला सगळी NSCची माहिती कळू शकते की तुम्ही कॉन्टॅक्ट कुठं करू शकता. NSC स्वतः एक अकॅडमी चालवते जिथं कोर्सेस वगैरे ह्यांचे कोर्सेस चांगले असतात. कारण की ते इन्फॉर्मेटिव्ह इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस पर्पजसाठी चांगले असतात. तुम्ही वेबिनार्स वगैरे तुम्हाला एक व्हिडिओ कंटेंट मिळतो. आम्ही हे कुठलंही प्रमोशन नाहीये. मी तुम्हाला जस्ट एक फॅक्ट सांगतोय. मी जे अनुभवलंय ते त्या अनुभवातनं सांगतोय. NSC डेटा एनालिसिस कसं करती, फाउंडेशन, NSCचे इंडायसेस कोणते, ती मार्केट्स कुठली कुठली वेगवेगळी हे करतंय NSC. हा मार्केटचा डेटा असतो म्हणजे आपला प्री ओपनिंग, पोस्ट ओपनिंग, प्राइस बँड, 52 वीक हाय, 52 वीक लो, प्री ओपन मार्केट डेरिव्हेटिव्हचा डेटा, डेटा आणि फिक्स्ड इन्कमचा डेटा, प्रायमरी मार्केट्स, IPO वगैरे काय, ऑफर फॉर सेल काय, टेंडर ऑफर्स काय आहेत, राईट्स कुठले नवीन ऑफर झालेत, रीट्स कोणते नवीन ऑफर झालेत. हा सगळा तुम्हाला प्रायमरी सेकंडरी मार्केटचा डेटा इथं मार्केट डेटामध्ये दिसेल. इन्व्हेस्टिंग इन सिक्युरिटी मार्केट, चार्जेस आणि टॅक्सेशन स्ट्रक्चर कसं आहे मार्केटचं. इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रामच्या अंतर्गत ह्या गोष्टी तुम्ही वाचणं फार गरजेचं आहे जर तुम्ही स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर असाल तर. कारण की ही निफ्टीची मॅनेजमेंट कंपनी म्हणजे जो देशाचा अर्थव्यवस्था ही रिफ्लेक्ट करायचं एक साधन असतं स्टॉक मार्केट इंडेक्स आणि त्या स्टॉक मार्केट इंडेक्स
चा मॅनेजमेंट कंपनी आहे NSC, त्यांचा हा प्लॅटफॉर्म आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही कुणाचे अनइन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ किंवा हे बघण्यापेक्षा जो ऑथेंटिकेटेड डेटा आहे, ज्याला सेबी किंवा गव्हर्नमेंट पण ऑथेंटिकेट करते, अशा साईटवरून तुम्ही जर डेटा घेतला तर त्याची ऑथेंटिसिटी अजून हाय व्हॅल्यू होती. तर लोकांचा मेहनतीचा पैसा आहे तर तो चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट व्हावा असं आम्हाला वाटतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही हायलाईट करत आहोत. तर इथे ट्रेड रिलेटेड डेटा तुम्हाला मिळू शकतो बघा. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तुम्हाला जर ब्रोकर वगैरे व्हायचं असेल तर ते ब्रोकर वगैरे हे कसं व्हायचं हे पण तुम्हाला त्यांचं इथं सगळा डेटा मिळू शकतो. रिसोर्सेस कुठले कुठले आहेत ते रिसोर्सेस कळू शकतात. कंप्लेंट तुम्हाला ग्रीव्हन्सेस काय टाकायचे असतील तुमच्या ब्रोकरच्या विरुद्ध, म्युच्युअल फंड ॲडवायझरच्या विरुद्ध, तर ते ग्रीव्हन्सेस पण इथे टाकले जातात. तुम्ही तसंच की सेम सेबीची वेबसाईट पण आपण एकदा बघू की इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस किंवा ग्रीव्हन्सेस सेबी कसे सॉल्व्ह करते किंवा काही केस स्टडीज आहेत तर त्या केस स्टडीज गो थ्रू करू आपण. तर असं की तुम्ही बघू शकता की ही NSC ची वेबसाईट आहे. इथून पण तुम्ही मार्केट डेटा, एक ऑथेंटिकेट मार्केट डेटा तुम्ही घेऊ शकता. त्याचा ऑटोमेशन करू शकता. आम्ही टेक्निकल ॲस्पेक्ट सुद्धा मार्केटमध्ये मधले काही ब्लॉग्समध्ये कव्हर करणार आहे येणार आहे. जिथं तुम्ही AIचा यूज करून कसं तुमचं इन्व्हेस्टिंग अजून चांगलं करू शकता किंवा एनालिसिस चांगलं करू शकता किंवा AIच्या माध्यमातून स्टॉक मार्केट कसं शिकू शकता किंवा टर्म्स अँड कन्सेप्ट कशा शिकू शकता हेही आम्ही पोस्ट करणार आहे. प्लस हा डेटा ऑटोमेट कसं करू शकतो आपण हे आम्ही शिकणार आहे. आपण शिकणार आहोत. तर येणाऱ्या व्लॉग्समध्ये आपण हे सगळं शिकू. तर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात उद्याच्या मार्केट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूयात उद्याच्या मार्केट व्लॉगमध्ये. बाय.